आपण कुठे आलेलो आहोत? आपण आलेलो आहोत उपवन तलाव येथे। नमस्कार, शेळके फॅमिली ब्लॉग्स मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा उपवन तलावाच्या इथे छान अशी सफर करण्यासाठी। ठाणे तसे प्रसिद्धच आहेत, खास करून तलावासाठी। ठाणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर ठाणे पश्चिम येथे वरती बस स्थानक आहे। तिथे आपण 10 नंबर बस नंबर किंवा 34 बसने ठाणे उपवन येथे येऊ शकतो। रिक्षाची सुविधा आहे, प्रायव्हेट रिक्षा आहेत, शेअरिंग सुद्धा आहेत। बसमधून उतरलो आणि थेट उपवन तलावाच्या दिशेकडे निघालो। गेटमधून प्रवेश केला आणि उपवन तलावाच्या दिशेने वाटचाल करायला लागलो निसर्गरम्य वातावरणामध्ये। उपवन तलाव म्हणजे ठाण्याचे हिरवेगार हृदयच। तिथे निसर्ग, शांतता आणि संस्कृती याचं मिलनच आहे। खूप छान वाटत होते। तलावाभोवती हिरवाईने नटलेली झाडे आहेत, सुंदर वॉकवे आहे, लेक व्ह्यू पॉइंट सुद्धा आहे। पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकू येत होता। खूप शांत, नीरव शांतता होती। तुम्हाला माहिती आहे का, इथे बरेचसे लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात। धावण्याचा ट्रॅक आहे आणि मुळात निसर्गाच्या सानिध्यात योगासुद्धा इथे घेतला जातो। तसेच मराठी बहुतांश कार्यक्रमाची शूटिंगसाठी उपवन हे सुप्रसिद्ध आहे। जसे आत्ताचे लक्ष्मी निवास हे मराठी सिरियल याची शूटिंग आता इथे करण्यात आली। होणार मी सून या घरची याची शूटिंग इथे झाली होती। टाइमपास या चित्रपटाची शूटिंगसाठी उपवन तलाव वापरण्यात आले होते। रोमॅन्टिक किंवा कुटुंबीय प्रसंग निसर्गाच्या पार्श्वभूमीवर दाखवायचे असेल तर शूटिंग येथे होतात।
तलावाच्या काठावरच एक उद्यान म्हणजे गार्डन आहे. तलावाभोवती हिरवाई व झाडांनी सजवलेली गार्डनसुद्धा आहे. सकाळ संध्याकाळ थंडगार वाऱ्याने गार्डनचा परिसर अगदी प्रसन्न वाटत असतो. येथे वॉकिंग व जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे. ठाणेकर सकाळी संध्याकाळी फिरायला व धावायला मोठ्या प्रमाणात इथे येतात. लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी साधनेसुद्धा आहेत. मोठे मोठे झाडं, रंगीबिरंगी फुले व सजावटीच्या झुडपांमुळे फोटोसाठी सुंदर लोकेशनसुद्धा आम्हाला मिळत होते. सकाळी योगा, ध्यानधारणा, प्राणायाम करणारे गट येथे येत असतात. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ओपन जिमसुद्धा उपलब्ध आहे. उपवन फेस्टिवल म्हणजे ठाणेकरांसाठी कला व संस्कृतीचा मोठा सोहळा आहे. उपवन फेस्टिवल हे साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होत असतं. उपवन फेस्टिवलमध्ये संगीत, नृत्य, चित्रकला प्रदर्शन, खाद्यजत्रा, लोककला, हस्तकला बाजार, सांस्कृतिक शो मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून लोक येथे हे उपवन फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी येत असतात. येथे मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा होत असते उपवन फेस्टिवलसाठी. तर नक्की तुम्ही भेट द्या उपवन फेस्टिवलला आणि मनमुराद आनंद लुटा. समोर नजर जाते ती तलावामध्ये स्थित असलेली भगवान शंकरांची छान अशी स्थित मूर्ती. मध्यभागी विराजमान आहेत भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले. उपवन तलावाच्या परिसरात गार्डनच्या बाजूलाच एक छोटेसे ओपन थिएटर बांधलेले आहे. खुल्या जागेत छोटे स्टेज व प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. थोडक्यात काय, हिरवाईच्या सानिध्यात एक निसर्गरम्य सांस्कृतिक व्यासपीठच आहे जणू हे. उपवन कला महोत्सव म्हणजे उपवन आर्ट्स फेस्टिवल मध्ये या थिएटरचा वापर महत्त्वाचा होतो. ओपन एअर असल्यामुळे वातावरण मन मोकळे वाटते. निसर्गाच्या कुशीत कला अनुभवाला वेगळाच अनुभव मिळत असतो. ओपन एअर मिनी थिएटर म्हणजेच ठाण्याच्या सांस्कृतिक जीवनाला मिळालेली एक नवीन दिशा आहे. शेजारीच बाहेर पडलो तर श्री पालाय देवी मातेचे मंदिर आहे. आतमध्ये प्रवेश करत करत मंदिरात गेलो.
आता जवळच नवरात्र येत आहे आणि त्यामुळेच मंदिरामध्ये डागडुजीचे काम चालू होते. नवरात्रीच्या काळात मंदिरात विशेष सजावट, पूजन व भक्तांसाठी मोठी रांग लागलेली असते. हे मंदिर शेकडो वर्षापूर्वीचं मानलं जातं. स्थानिक ठाणेकरांसाठी हे देवीस्थान खूप जागरूक आणि शक्तिशाली मानलं जातं. गावकरी व भक्त आपली नवस मनोकामना येथे पूर्ण व्हावी म्हणून येतात. नवरात्र उत्सव वारी तसेच श्रावणातील सोमवारी व मंगळवारी येथे जत्रेसारखा माहोल असतो. देवीची मूर्ती पारंपरिक स्वरूपाची असून स्थानिक लोक तिला शिपळा देवी किंवा पाळा देवी म्हणूनही ओळखतात. उपवन तलावाच्या आतल्या भागात छोटेसे असे गणपती मंदिर स्थित आहे. सकाळ संध्याकाळ इथे आरती होते. भटजीबुवाही असतात. आम्हीही त्या मंदिरात प्रवेश केला. मोबाईल घेऊन त्यांना सबस्क्राईब करून टाक. नेक्स्ट सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक भक्तगण उपवन तलावाला भेट देण्यासाठी आले होते. तसेच ते मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा येत होते. गणपती बाप्पाच्या मूर्तीतील आजूबाजूचा गाभारा अगदी सुरेख होता. शांत वातावरण होते. मनाला अगदी प्रसन्न वाटत होते. नीरव शांतता होती. संध्याकाळची वेळही होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कुठेही स्किप करू नका. अजून मजा बाकी आहे. मित्रमैत्रिणींनो, उपवन तलावात एक आपल्याला मनमुराद अशी बोटिंग सुद्धा करता येते. आपण कमेंट करून सांगू शकता की कोणी कोणी येथे येऊन बोटिंग केलेली आहे, बोटिंगचं एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळी सूर्य मावळताच तलावाच्या पाण्यावर सोनसळी झळाळी उमटत होती. हळूहळू अंधार गडद होत होता आणि दिव्याचा प्रकाश पाण्यावर उमटत होता. तलावाभोवती लावलेले लाईट्स पाण्यात परिवर्तित होण्याच्या चमकणाऱ्या ताऱ्यासारखे दिसत होते. फूड प्रेमीसाठी स्थानिक फूड स्टॉल सुद्धा येथे आहेत. पोटपूजा सुद्धा करू शकता. घेतलंस? आपण जेव्हा कंटाळतो, कुटुंबाला कुठेतरी फिरायला जायचं असते, लहान मुलांना कुठे फेरफटका मारायचा असतो, तर नक्कीच उपवन तलावाला भेट द्या. संध्याकाळच्या वेळेत असे लहान मुलांसाठी उपवन तलावाच्या बाहेर खेळणी विकत असताना आपल्याला दिसत होती. छानशी अशी छोटीशी सफरही होऊन जाईल. मुलांचाही एन्जॉय होतं. आता तर खरी मजा. लक्ष वळले ते लगेच फाउंटन
लेझर शो चालू झाला होता. जसं दुबईमध्ये जगप्रसिद्ध दुबई फाउंटन शो आहे ना, त्याचप्रमाणे ठाण्याच्या धर्तीवर हे लेझर लाइटिंग शो चालू झाले होते. खरी खूप मजा येत होती, मजाच मजा होती. अनुभव तर मंडळी, आधीच्या व्लॉगला तुम्ही आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल प्रचंड मनापासून थँक्यू. आमच्या या ब्लॉगला नक्कीच कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंदिर दाखवलं एकदम.
आता आपण पाहिले दररोज हे शो 7 ते 9 वाजेपर्यंत असतं. हे लाईट शो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असं तेजोमय असं लाइटिंग शोमध्ये श्री राम प्रभू यांच्याबद्दल देखावे दिसतात. अगदी सुंदर आणि रमणीय असतात.